भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा. पारिभाषिक शब्द साम्यामुळे तात्विक भेद कसे लपून राहतात. पुनर्जन्म. 1. प्रास्ताविक. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्याची हा विषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद म्हटला जात असे. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माने जीवनाचे नवनीकरण पुढे चालूच राहते असे शाश्वतवादी मानत असत. उच्छेदवादियांचे मत उच्छेदवाद ह्या एका शब्दाने स्पष्ट होते. उच्छेदवादाचा अर्थ प्रत्येक वस्तूचा संपूर्ण विनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही. भगवान बुद्ध हे शाश्वतवादी नव्हते, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व असल्याची श्रद्धा असावी लागते आणि त्यास तर भगवान बुद्धांचा प्रखर विरोध होता. भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने भगवान बुद्ध हे स्वाभाविकतःच उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी भगवान बुद्धांनी अलगपम सुत्तात तक्रार केली आहे. ते म्हणतात, माझी शिकवण वेगळी असताना काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणाने वस्तुस्थितीला धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवितो असा मजवर खोटा आरोप लावतात. खरोखर मी तसे शिकवत नाही आणि तरी सुद्धा काही भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने किंवा खोडसाळपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर भगवान बुद्धाचे असेल, भगवान बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग ते आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतात? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? 2. पुनर्जन्म कशाचा म्हणजेच कोणत्या वस्तूचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे 2 भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कशाचा आणि पुनर्जन्म कोणाचा? या 2 प्रश्नांचा एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा आपण प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहे: पृथ्वी, आप, तेज आणि वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय, ते सुद्धा नष्ट होतात. भगवान बुद्ध म्हणतात नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिसळून जातात. ह्या 4 घटकांचे आकाशात तरंगणाऱ्या व तेथे विद्यमान असणाऱ्या महाभूतांचे पुनर्मिलन होते तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे: या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील काही घटक असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव उपस्थित राहतात. अशा प्रकारच्या पुनर्जन्मास भगवान बुद्ध मानतात. सारीपुत्त आणि महाकोठीत यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आश्रमात थांबलेले असताना स्थविर महाकोठीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारीपुत्ताकडे गेले आणि त्यांनी सारीपुत्ताला आपल्या मनास व्यथित करीत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. त्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा होता: महाकोठीत ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राहिल्या जातात? त्यावर सारीपुत्त म्हणतात, 5 दूर केल्या जातात, 5 मागे राहिल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता ह्या मागे राहतात. महाकोठीत म्हणतात, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिये घ्या. त्यांचे विषय पृथक आणि क्षेत्रे पृथक आहेत. प्रत्येकी एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियापेक्षा वेगवेगळे आहे आणि स्पष्ट रूपाने भिन्न आहे. त्यांचे अंतिम आधार कोणते?
या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? सारीपुत्त म्हणतात मन. महाकोठीत त्यावर विचारतात ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहेत? सारीपुत्त म्हणतात चेतना यावर. महाकोठीत म्हणतात चेतना कशावर अवलंबून असते? तर उष्णतेवर. महाकोठीत विचारतात उष्णता कशावर अवलंबून असते? चेतनेवर. महाकोठीत म्हणतात तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारीपुत्त उत्तर देतात मी तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे अनन्याश्रयी आहेत, म्हणजे एकमेकावर अवलंबून आहेत. असा अर्थ लावला तर भगवान बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते. ते शरीर घटकांचे पुनर्जीवन मानतात, ते आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धांच्या मताचा असा अर्थ लावला तर तो भौतिक शास्त्राशी सुसंवादी आहे. केवळ याच अर्थाने भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल. भौतिक शास्त्र म्हणजे ऊर्जा कधीही नाश पावत नाही, मृत्यूनंतर संपूर्ण उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही ही विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहे. कारण ही विचारसरणी ऊर्जेचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते.